नमस्कार, कृषी प्रधान टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी धीरज मानमुळे. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. बातमी चिखलदऱ्यावरून आहे. चिखलदरा येथील टावरचा रॉड पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. महादेव हिरामन येवले हे चुरणी या गावात राहत. त्या संपूर्ण गावाचे पुनर्वसन झाले होते, परंतु येवले कुटुंब सद्यस्थितीत त्याच गावात राहत होते. 28 तारखेला महादेव येवले हे टावर खाली उभे असताना त्यांच्या डोक्यावर रॉड पडल्याने ते जखमी झाले. वरतून साहेब खंब्याचा कोणता खंब्यातून एवढाचा खंबा होता, खालतं आला, त्याच्या डोक्यावरच पडला तो. त्यांना यादगिरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना इरविन रुग्णालयात हलविण्यात आले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. की अनेक मेळघाटामध्ये असे टावर्स लावलेले आहेत वायरलेस आणि हे या स्कीम बंद झालेली आहे. या वास्तविक पाहता हे आता टावर त्यांनी काढून घ्यायला पाहिजे होते. हे या सगळ्या गोष्टीला ते विभाग, वायरलेस विभाग जबाबदार आहे. याचं जे काय नुकसान भरपाई जी आहे ते त्या माणसाला जो मिळाला, पण 55-60 वर्षाच्या दरम्यान त्याचं वय होतं, घरचा कार्यकर्ता सक्रिय, म्हणजे त्याच्यावर जबाबदारी होती. शासनाने त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी संघटनेच्या वतीनं आमची मागणी. बातमी बुलढाण्यावरून समोर येत आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे सामना या दैनिक वृत्तपत्राची होळी करण्यात आली. सामनामध्ये गेल्या मागील आठवड्यात मराठा समाजाचं व्यंगचित्र काढण्यात आलं होतं. त्याचे पडसाद सर्वत्र उमटत असल्याचे दिसत आहे. मराठा मुकमोर्चाबाबत दैनिक सामनामधून जे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले त्यामुळे मराठा समाजाच्या प्रति शिवसेनेची भूमिका समोर आली. या व्यंगचित्रातून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे धामणगाव बडे येथे मराठा समाजाच्या वतीने दैनिक सामना या वर्तमानपत्राची होळी करण्यात आली. ग्रामपंचायत भवनासमोर ही होळी करण्यात आली. यावेळी मराठा समाजासह मुस्लिम समाज व इतर समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती विद्यापीठाअंतर्गत युवा महोत्सव साजरा करण्यात आला. हा महोत्सव चिखली येथे पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून व सांस्कृतिक देवाणघेवाण तथा संस्कृतीचे दर्शन व्हावे या उद्देशाने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे उद्घाटन 27 सप्टेंबर रोजी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. लोकनाट्यावर आधारित अभ्यासक्रम अमरावती विद्यापीठात सुरू करणार असून 2000 लोक बसू शकतील असे नाट्यमंदिर बांधणार असल्याचेही यावेळी सांगितले. चिखली नगरीमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान हो घातलेला आहे. यामध्ये 178 महाविद्यालय सहभागी झालेले आहेत. एकूण 5 जिल्ह्यातील 4000 विद्यार्थी आणि 40 नामवंत परीक्षक देखील त्यांचं परीक्षण करणार आहे. एकूण 22 कला प्रकार या ठिकाणी रंगमंचावर सादर होईल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. पहा फक्त कृषी प्रधान टीव्ही. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती येथे विभागीय क्रीडा संकुलनात बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बास्केटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी पार पडले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने 3 दिवसीय राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विजयी ठरलेल्या संघांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी पार पडला. 14 वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या संघातून पुणे, मुंबई व नागपूर संघाने प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर बाजी मारली. तसेच 17 वर्षाखालील संघामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, तर 19 वर्षाखालील वयोगटामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर या संघांनी बाजी मारली. अधिक माहिती आणि बातम्यांकरता लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv. तसेच तुम्ही लाईव्ह टीव्ही पाहण्याकरिता लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv. शेतकऱ्यांचं आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.